मॅडम तुम्ही सांगितलेली औषधं आणलेत. ठीक आहे, जातो. विश्वंभरला तर मी माझ्या हाताने नामोहरम करीनच, पण त्या स्वीटीचा प्लॅन कुठपर्यंत आलाय ते बघायला हवं. फोन का घेत नाहीये? स्वीटी, आपलं सावज कधीही इथे येऊ शकतं, त्यामुळे तो इथे येण्याआधी तू लप. हं? कारण जर त्यांनी चुकून सुद्धा आपल्याला एकत्र बघितलं ना तर त्याला समजेल की आपला काहीतरी प्लॅन आहे म्हणून. हं? जा जा तू लप. हां जा. हा लखनंदा मॅडम बोला. अगं स्वीटी, मी तुला फोन करते, तू फोन का घेत नाहीस ग? अहो ते जरा फिल्डिंग लावत होतो ना हो, म्हणून कळला नाही मला तुमचं फोन आलेलं ते. अच्छा, काय म्हणजे आपला प्लॅन सगळा व्यवस्थित आहे ना? काही गडबड वगैरे नाही ना? मॅडम हो शुभ शुभ बोला की हो. प्लॅन मध्ये काहीच गडबड होणार नाहीये. समजा प्लॅन कसा पक्का ठरलाय. आणि आता त्या 2 पोरीला पण कामगिरीला पाठवले. तू नीट समजावून सांगितलंयस ना त्यांना? तर काही प्रॉब्लेम करणार नाहीत ना ग? अहो मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. समजा प्लॅन रेडी आहे. काहीच गडबड होणार नाहीये. मॅडम तुम्हाला प्लॅन सांगू काय? म्हणजे बघा काय होणार, आपण जे ठरवलेल्या पोरी आहेत ना त्या रस्त्यावर थांबणार लिफ्ट मागत. मग शुभू तिथून टेम्पो घेऊन येणार, त्या पोरी त्याच्याकडे लिफ्ट मागणार. मग शुभूचा भोळा स्वभाव, तो त्यासने लिफ्ट देणार. त्या पोरी स्वतःचे हात बांधून घेणार. मग काही अंतरावर रुद्र सर त्याला वाटेत अडवणार. मग काय, पोरींचं अपहरण केल्याच्या आरोपाखाली रुद्र सर त्याला रंगे हात पकडणार आणि पोलिसात टाकणार. मग बघा कशी मज्जा येते, जेलमध्ये सडत राहणार तो. हाय का नाही विषय एंड प्लॅन? हा वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे आपला प्लॅन 100% सक्सेसफुल. बिचारी श्रावणी स्वतःला शहाणी समजत होती ना. आता नवरा जेलमध्ये गेल्यावर काय करणार आहे ते बघायचंय मला. काय करणार हो मॅडम, काय करणार ती? दुसरा काय पर्यायच राहणार नाही तिच्याकडं. एकतर रडत राहील, नाहीतर शुभूसाठी दुसऱ्यांकडे भिका मागत राहील. बरं, तू सगळं व्यवस्थित कर आणि झालं की मला फोन कर. हा होय मॅडम, ठेवतो काय? चल बाय. कसला प्लॅन नंदाक्का? अरे विश्वंभर, तू कधी आलास? म्हणजे मला कळलंच नाही. आणि प्लॅन वगैरे असं विशेष काही नाही आहे रे. ते तू काही लपवतेस का नंदाक्का? मी आता स्पष्टपणे ऐकलंय तू श्रावणी, तू त्या मुलीचं नाव घेतलंस. काय चाललंय नक्की? नाही, मी आपल्या पार्टीच्या माणसाशी बोलत होते. म्हणजे तो असं म्हणत होता की श्रावणीच्या मुद्द्यावरून विरोधक गोंधळ माजवतील इलेक्शनमध्ये. तर मी म्हटलं तसं काही होणार नाही, मी तिचं नाव येऊच देणार नाही. काय विश्वंभर, हा एवढी वर्ष मी तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे आणि तू असा माझ्यावर अविश्वास दाखवतोयस? मला फार वाईट वाटतंय या गोष्टीचं. तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना विश्वंभर, तर त्या पार्टी वर्करचा मी तुला नंबर देते, फोन लाव. घे. मीच लावते. त्याची गरज नाहीये नंदाक्का. माझा विश्वास आहे तुझ्यावर. मला माफ कर. काय ना, सध्याच्या परिस्थितीमुळे जरा डोकं ताळ्यावर नाहीये माझं.
ए थांब, गाडी थांबव. अरे 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 शुभंकर राव, या बाहेर या, बाहेर या. या काय वेळ आली हा तुमच्यावर टेम्पो चालवायची. खरं सांगू का, तुझी लायकी आहे ना टेम्पो चालवण्याचीच आहे, समजलं. रुद्र प्रताप साहेब, काय ना, मी किमान घाम गाळून मिळवलेल्या, कष्टाने मिळवलेल्या पैशानं माझं पोट भरतोय, ते बी प्रामाणिकपणानं. मी तुमच्यासारखा कायदा विकणारा, पाठीमागून वार करणारा खोटा माणूस नाहीये. खोटं कोण आहे आणि खरं कोण आहे ना ते पुढच्या 2 मिनिटात कळेल. टेम्पो तपासायचा आहे तुझा. चल चल ना. तपासणी. हे बघा रुद्र साहेब, मला वेळेवर जायचं आहे, कस्टमर माझा वाट बघायला लागलाय. ए शाण्या, मला तुझ्या टेम्पोची झडती घ्यायची आहे, कळलं ना. आणि मला कायदा शिकवायचा ना. चल चल, सामान दाखव. सानू, किती उशीर, किती वेळ झाला वाट बघतोय आम्ही. सॉरी इंद्रनील, घरात सगळे असताना मला बाहेर पडणं शक्यच नव्हतं. मी कशी बाहेर आले, त्यामुळे थोडासा वेळ गेला. तू कशी आली नेमकी, म्हणजे काय सांगितलं त्यांना? काही संशय नाही आला ना? अरे देवच पावलं म्हणायचं. आई आणि शोभाताई बाजारात काहीतरी आणायला गेले, त्यांची पाठ फिरताच मी घरातून बाहेर निसटले. हा, मग बेस. इंद्रनील, थँक्यू. तू अखेर मला स्वीकारलंस. मला तर वाटलं होतं की सानू, काय बोलतेस तू? मी प्रेम करतो तुझ्यावर. तुला असा कसा वाऱ्यावर सोडेन मी? हा, म्हणजे माझा मध्ये पाय घसरला होता, भरकटलो होतो थोडा मी. पण खरंच सॉरी. मी इंद्राणी, आता जुनं काय काढू नकोस आणि सॉरी तर अजिबात नको म्हणूस. चल, आपण वेळ न घालवता मंदिरात जाऊन पटकन लग्न करू. हो, नक्कीच. चल. सानू, अगं काय करतेस? हे रस्त्यावर होतो आपण, लोक बघतायत. सॉरी. हे माझे मित्र, हे लग्नासाठी मदत करणार आहेत आपल्याला. बरं, पलीकडल्या गल्लीत गाडी लावली, निघूयात आपण. चल. सानिका इंद्रनील बरोबर? मला वाटतं नक्की काहीतरी मोठी गडबड आहे. मला काहीतरी करायलाच हवं.